जेव्हा मी प्रचार कार्य सुरू केला तेव्हा इकडे राहणारे लोकांच्या एकच प्रॉब्लेम, त्यांची एकच समस्या माझ्या समोर आली आणि तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. झोपडपट्टी असो किंवा बिल्डिंग असो, इमारती असो, सगळे त्यांच्या एकच तक्रार आहे की आमच्याकडे पाणी येत नाही, पिण्याचे पाणी भेटत नाही. काही ठिकाणी असे आहेत जिकडे 10-10, 15-15, 20-20 दिवसापासून पाणी येत नाही नळाला, आणि कुठेतरी पाणी येतो तर तो पाणीचा प्रेशर एवढा कमी असतो की त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. मी याबद्दल महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याशी विचारला की काय इश्यू आहे, का दिनडोशीच्या लोकांना पाणी भेटत नाही. त्यांनी सांगितलं की इकडचे जो आमदार आहेत 10 वर्षापासून त्यांच्याकडून दबाव असतो महानगरपालिकावर की तुम्ही जे काही पाणी सप्लाय करता त्याच्यामध्ये 60%, 70% पर्यंत पाणी तुम्ही बिल्डर लॉबीसाठी सप्लाय करा, त्यांच्या बांधकाम करण्यासाठी. हा चुकीचा दबाव आहे, चूक आहे आणि हा बेकायदेशीर पण आहे. कारण असं आहे की आमच्या देशात एक असा नॉर्म्स आहे, कायदा आहे की जेवढे पाणी सप्लाय आम्ही करतो त्याच्यामध्ये 2/3 पाणी पिण्याच्या पाणीसाठी वापर केला पाहिजे आणि राहिलेला पाणी उद्योग आणि इतर व्यवसायासाठी वापर केला पाहिजे. पण इकडे त्यांनी एकदम उलट करून दिलेला आहे. जो प्रायोरिटी आहे तो बिल्डरला देतो आणि जो इकडे राहणारे लोक आहेत त्यांना पिण्याचं पाणी तर 30% मध्ये, 1/3 मध्ये, 1/3 मध्ये भेटतो. आणि याच्या आधारावर मी सांगितलं की इकडचे जो आमदार आहे ते बिल्डरचे एजंट म्हणून काम करत आहे. हिंदी आणि मराठीमध्ये सांगा तर बिल्डरचे दलाल म्हणून काम करत आहे. त्यांच्या बिल्डरच्या धंद्याची जास्ती काळजी आहे, पण इकडे राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा काही काळजी नाही आहे. यासाठी मी त्यांच्यावर एक आरोप केला की या बिल्डरसाठी दलाली करतात, बिल्डरकडून दलाली घेतात. त्यांनी मला चॅलेंज केला की जर संजय निरुपम माझ्यावर जे आरोप लावले ते सिद्ध करून देणार तो मी राजकारण पासून निवृत्त होऊ जाणार, म्हणजे राजकारण सोडणार, असा त्यांनी मला चॅलेंज केले होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी कुठेतरी खोटं बोललो, ते बिल्डरचे दलाल नाही आहेत, ते दलाली करत नाही, कमिशन घेत नाही, असा त्यांच्या सांगण्याचा हेतू होता. आता मी तुमच्या समोर त्यांच्या जो निवडणुकीसाठी जो ॲफिडेव्हिट आहे, ज्या आम्ही प्रत्येक उमेदवार दाखल करतो उमेदवारी अर्ज करण्याच्या वेळ, त्यांचा जो एक ॲफिडेव्हिट आहे तो वाचून दाखवतो मी. हा 2024चा ॲफिडेव्हिट आहे, त्यांच्या शपथनामा, शपथपत्र आहे. त्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की त्यांचा जो सोर्स ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आहे तो कमिशन आहे, कमिशन इन्कम आहे, ते कमिशन घेतात असं त्यांनी 2024 मध्ये सांगितलं आहे. तो पेज नंबर 21 आणि क्लॉज 9 वर त्यांनी लिहिलेला आहे. पोलीसच्या पण त्यांची जो आहे ॲफिडेव्हिट आहे त्याचा मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये पण ते सांगतात की त्यांचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो सॅलरी आहे आणि दुसरा सोर्स ऑफ इन्कम आहे कमिशन इन्कम. कसलं कमिशन घेतात त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्याकडून एक खुलासा आला पाहिजे. आता 2019 झाला, तर 2014 जेव्हा ते पहिल्यांदा इकडे निवडणूक लढले आमदारकीच्या दिनडोशीमध्ये, त्या जो ॲफिडेव्हिट, त्या ॲफिडेव्हिटचा मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा प्रोफेशन म्हणजे कमिशन एजंट. कमिशन एजंट म्हणजे दलाली खाणारा एक एजंट, दलाली खाणारा एक दलाल. म्हणजे या विभागाचे जो आमदार आहेत गेल्या 15 वर्षापासून 10 वर्षापासून ते बिल्डरांसाठी दलाली करत आहेत. असं मी का सांगतो, कारण असं आहे की ते LICचे एजंट नाही आहे. LICचे एजंट जर होणार तर ते ॲफिडेव्हिट मध्ये डिक्लेअर करणार. दुसरा काही काम करत आहेत, काही निकृष्ट काम करत आहेत, त्याच्यामधून ते कमिशन घेत आहेत. मला काही बोलायचं नाही.
पण कमिशन देणारे लोक झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब लोक नाही होऊ शकत, ते होऊ शकत नाही. त्यांना कमिशन देणारे लोक मोठे लोक, अमीर लोक, समृद्ध लोक, श्रीमंत लोक. आणि इकडे खूप बिल्डर लॉबीचं काम चालू आहे, धंदा पाणी बिल्डिंग व्यवसायाचं खूप काम चालू आहे. यामुळे त्या बहुतेक बिल्डर करून कमिशन घेतलेले आहेत असा माझा आरोप आहे. आता तुम्ही साबित करा की आता तुम्ही चॅलेंज दिला होता, मी साबित सिद्ध केलेलं आहे की तुम्ही बिल्डरच्या दलाली घेता, बिल्डर करून कमिशन घेता, बिल्डरच्या कमिशन एजंट आहात. आता तुम्ही सांगितलं होतं की आम्ही राजकारण सोडणार, तो आता तुम्ही सोडा राजकारण आणि या निवडणुकीपासून माघार घ्या असं मी त्यांना चॅलेंज करतो. जर त्यांच्यामध्ये एक सत्य बोलण्याची ताकद आहे. त्यांनी शब्द दिलेला होता लोकांच्या समोर जाहीर सभामध्ये, त्यांचा जो व्हिडिओ होता खूप त्यांनी व्हायरल केला. माझी नक्कल उतारली त्यांनी, संजय निरुपमची नक्कल उतारून त्यांनी हा चॅलेंज दिला होता. आता तुमचा चॅलेंज मी स्वीकार करून आता तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक कमिशन एजंट किती कमिशन घेतला, कोणाचे कमिशन घेतला आणि कोण कोण बिल्डरांचे कमिशन घेतला, आता आम्हाला तुम्ही सांगा. दिंडोशीचे मतदारांना सांगा. दिंडोशीचे तुम्ही आमदार आहात गेल्या 10 वर्षापासून. आता दिंडोशीचे मतदारांना हा सगळी माहिती घेण्याचा एक अधिकार आहे असं आम्ही सांगतो. विधानसभामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहे ते नेमकं कमिशन कुठून घेतात आणि कशा प्रकारे त्याचे काही कमिशनचे हाच विषय आहे. हाच माझा प्रश्न आहे की तुम्ही कमिशन एजंट आहात. गेल्या 10 वर्षापासून 3 ॲफिडेव्हिट मध्ये स्वीकार करता की तुमचा सोर्स ऑफ इन्कम कमिशन आहे. तो कोणाशी कमिशन घेता तुम्ही आणि किती कमिशन घेता जरा तुम्ही हा पण सांगून द्या दिंडोशीकरांना, दिंडोशीच्या मतदारांना. आणि कुठल्या बिल्डर करून तुम्ही कमिशन घेतला. आता दिंडोशीचे मतदारांना हा सगळे जानकारी सगळे माहिती घेण्याचा अधिकार आहे, कारण ते मतदार आहेत आणि त्यांना आता मतदान करण्यासाठी आम्ही प्रचार करतो. तुम्ही पण जाता घरोघरी आणि प्रचार करता, मला वोट द्या वोट द्या. तर त्यांच्याकडून वोट मागण्यापूर्वी तुम्ही त्यांना सांगा आणि सांगून स्पष्ट करा की तुम्ही कुठल्या बिल्डर करून तुम्ही कमिशन घेतला आणि किती घेतला आणि काय काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी, हा परत सांगून ठेवा. आणि जर तुम्ही शब्द पाळणारा आहात तो आता राजकारणापासून दूर जा. जो निवडणुकीमध्ये आम्ही जो निवडणूक आयोग आहे त्याला शासनाने असं मॅन्डेट दिलेलं आहे कायद्याप्रमाणे की ब्लॅक मनीचा जास्ती वापर, ब्लॅक मनीचा वापर नाही झाला पाहिजे निवडणुकीमध्ये. तो याच्यासाठी तर निवडणूक आयोगचे अधिकारी असतात ते पोलिसला घेऊन वेगवेगळे जो नेते मंडळी आहे किंवा उमेदवार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये, गाडीमध्ये, चॉपरमध्ये ते रेड करतात आणि रेड करून ते बघतात की याच्या इकडे ब्लॅक मनीचा वापर होत आहे की नाही. तर काळा धनचा वापर होत आहे की नाही होत आहे याचा तपास करण्यासाठी इलेक्शन कमिशनचे सर्व अधिकारी यांना असा अधिकार आहे की त्या कोणीही पॉलिटिशियन किंवा नेते मंडळीचे गाडीमध्ये, चॉपरमध्ये, ऑफिसमध्ये रेड टाकू शकतात. आणि पूर्वी त्यांनी एकनाथराव शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री त्यांच्या चॉपरचा चेकिंग केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या चॉपरचा पण चेकिंग केला होता. याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या चॉपरची चेकिंग केली. आता उद्धव ठाकरे साहेब एवढा बोंबाबोंब का करत आहेत मला विचारायचं आहे. तुमच्या दाढीमध्ये तिनका आहे का? चोरची दाढीमध्ये तिनका बोलतात ना. तर जर तुम्ही ब्लॅक मनी, काला धनचा वापर करत नाही, जर तुम्ही तुमच्या चॉपरमध्ये ब्लॅक मनी कॅरी करत नाही तर तुम्हाला कसला भीती आहे बाबा. तुम्ही सर्व अधिकारीने चॅलेंज करा, या आमच्या घरी, आमच्या ऑफिसमध्ये, गाडीमध्ये, चॉपरमध्ये जे काही तुम्हाला चेकिंग करायचं करा. पण कारण त्यांनी ते सगळे ब्लॅक मनी, काला धनचा वापर करत आहेत. यामुळे त्यांना असा एक भीती आहे की आम्ही अडकू शकतो जर असा चेकिंग चालू राहिला तर. इंस्टाग्राम रील बनवणं काही गैर नाही. आमचे देशाची
कोट्यावधी महिला, गरीब महिला, अमीर महिला, शिक्षित महिला, अशिक्षित महिला, गावात राहणारी महिला, शहरात राहणारी महिला, प्रत्येक महिला, प्रत्येक आमची बहीण, प्रत्येक आमचे जो मुली आहेत ते खूप आवडीने रील बनवतात. याच्यामध्ये काही चूक नाही, आपले कायदेशीर नाही आहे आणि काही याच्यामध्ये प्रॉब्लेम उभा करण्याचा जसा विषय नाही आहे. तो उपमुख्यमंत्री साहेबांची पत्नी जर ते टॅलेंटेड आहेत, ती जर गाणे गातात, व्हिडिओ बनवतात, रील बनवतात, तर त्यांच्या निवड आहे, तर त्यांचा एक निर्णय आहे आणि त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जर कोणी घेतो म्हणजे आज महिलांचा सक्षमीकरण करण्यासाठी जो आम्ही काम करतो, त्यांना सशक्तीकरण करण्यासाठी जो आम्ही काम करतो, त्यांना ताकद देतो, ह्याच्या उल्लंघन